नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ हा मुंबई आग्रा महामार्गासह नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्ग या मुख्य रस्त्यांना जोडणारा मतदारसंघ आहे। त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वच राजकीय नेत्यांचं नेहमीच लक्ष असतं। मात्र राहुल ढिकले यांच्या समोरील नाशिक पूर्व भागातील नेमकी आव्हानं काय आहेत पाहूयात। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत रंगली। त्यातच भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकलेंनी पुन्हा एकदा विजयश्री प्राप्त केला। त्यांचा सामना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश गीते आणि स्वराज्य संघटनेचे करण गायकर यांच्यासोबत होता। या लढतीत राहुल ढिकले 87,571 मतांनी विजयी झाले। या विजयानंतर आता नाशिक पूर्व मतदारसंघातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्यात। मतदारसंघातील काही भागामध्ये आयटी पार्क आणणं, 12 वर्षातून एकदा भरणारा सिंहस्थ कुंभमेळा संदर्भातील विकास करणं, ऐतिहासिक आणि पौराणिक भाग असलेल्या पंचवटी परिसरातील विकास, प्रभू श्रीरामाच्या पाऊलखुणा असलेल्या भागात रामसृष्टी उभारणं, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात रिंग रोडची निर्मिती करणं ही आव्हानं नाशिक पूर्व भागातील आहेत। या विकास कामातून आता राहुल ढिकले या कामांची पूर्तता करता का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।